मसाला करायचा आहे। तर आज आईच्या इकडचा आठवडे बाजार आहे आणि तसेच शॉपमधून आता मिरच्या वगैरे बघतो, गरम मसाला पण घ्यायचा आहे। पण मिळाले असते जायफळ नाही भाऊ ना तुमच्याकडे खसखस पण घ्यायची आहे ना? खसखस जायफळ आणि ती कस्तुरी मेथी आता तर आता आईबरोबर मार्केटमध्ये आली। शॉपमध्ये मिरच्या वगैरे पाहिल्या परंतु चांगल्या नव्हत्या, त्यामुळे मार्केटमध्ये आलेलो आहोत। तर आता इथे लवंगी मिरची घेतलेली आहे दोघींसाठी आणि जवळजवळ 7 किलो मिरची घेतलेली आहे, म्हणजे 6 किलो लवंगी आणि 1 किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आम्हा दोघींसाठी। तर हे बघा, त्यांनी अगदी व्यवस्थित असं माप करून दिलेलं आहे आणि खरंच खूप छान मिरची अशी लालसर आणि अगदी अशी तिखट लवंगी मिरची भेटलेली आहे आम्हाला। आणि भाव म्हणाल तर काही ठिकाणी 260 250 अशी आहे, परंतु ही आम्ही 255ने लवंगी मिरची घेतलेली आहे आणि खरंच खूप छान मिळालेली आहे। तर हे बघा, आठवडे बाजार अशा पद्धतीने आहे। नाही लागला फोन? तर आता इथे आई केसांना तेल लावत आहे आणि तेलाने मॉलिश करत आहे। तर खरंच खूप छान वाटतं। तर पहिले दिवस आठवले, कारण आई आम्हाला असं तेल लावायची, केस धुवायचे आमचे शॅम्पूने लहानपणी, आणि खरंच त्या आठवणी अशा आईकडे आले की अशा जाग्या होतात आणि खरंच ते दिवसच खूप वेगळे होते लहानपणीचे। तर इथे आता मला तेल लावून असं मॉलिश करते आणि मी प्रत्येक वेळी आली का आम्हाला सगळ्यांना असं ती तेल लावत असते, मुलांनासुद्धा, पुन्हा इशू, प्रिशा, तसेच तनिष्का यांनासुद्धा ती तेल लावून अशी मॉलिश करत असते। तर खरंच खूप छान वाटतं। आणि आता आम्ही मार्केटमधून आल्यानंतर थोडा आराम केला आणि आता नंतर मग मी फ्रेश होईल, तर म्हटलं की जरा आता थोडंसं असं तेल लावून जरा डोकं शांत करावं, कारण खूप ऊन आणि गरमी इतकी वाढली आहे ना की बाहेर हीट पण खूप वाढलेली आहे। हॅलो, गुड मॉर्निंग। तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता मी आईकडे आलेली आहे आणि म्हटलं आज चला तुमच्यासोबत माझं बाहेरचं रुटीन शेअर करावं। तर आता मी नाश्ता वगैरे केलेला आहे। सो आईकडे आलं की नाश्ता होतोच, परंतु सकाळी चहा घेतला होता, नाश्ता झाला आहे आणि आता तुमच्यासोबत बोलावं। सो मुलं आता गार्डनमध्ये खेळायला गेलेली आहे आणि आईचं चाललेलं आहे काही ना काही करतेच आई। तर भाऊ आणि स्नेहल सकाळी 7:30ला जातात ऑफिसला, तर ते दोघे सकाळीच गेलेले आहेत। सो आता मुलंसुद्धा आता सुट्टी लागली आहे तर मस्त एन्जॉय करतायत मामाकडे आणि मी पण मस्त आराम चालला आहे इकडे आईकडे आली तर। थोडंफार करते, बट कपडे आणि भांडी करायला बाई येते, त्यामुळे मग आईला फारसं काही एवढं नाही, फक्त घरामध्ये दिवसभर चालूच राहतं तिचं काही ना काही, मुलींसाठी काही ना काही बनवून देत असते। पुन्हा सगळं घरातलं मग भाऊ आणि स्नेहल ऑफिसला गेल्यावर मग पूर्ण दिवसभरामध्ये घरातलं तीच बघते आणि कपडे आणि भांडी करायला बाई येते, त्यामुळे मग एवढं काही मला पण इथे काम नसतं। सो आरामच चाललेला आहे आणि खूप छान वाटतं। म्हटलं मुलांना सुट्टी आहे, चला मग 2-3 दिवस तेवढंच थोडंसं वेगळं। तर सो मी दाखवते तुम्हाला जसं जसं शक्य होईल तसं माझं रुटीन बाहेरचं। तर आता इथे मुलांचं चाललं की तू आईस्क्रीम बनव ना, तर इथे मी माझ्या पद्धतीने कस्टर्ड व्हॅनिला आईस्क्रीम बनवत आहे। सो ह्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे। तर आता इथे मुलांसाठी मी आईस्क्रीम बनवते। मुलं मामाकडे आले की असं काही ना काही एन्जॉय चालतो त्यांचा, त्यामुळे मग असं काही ना काही मी बनवून देते किंवा आई पण बनवत असते। तर हे बघा,
तर आता मार्केटमधून आईने कैऱ्या आणल्या होत्या आणि 1 किलो कैऱ्या आणलेल्या. तर आता आई बोलली की गुळांबा बनवते मुलांसाठी वगैरे. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं गुळांबा लोणचं वगैरे असं जेवताना छान वाटतं खायला. आणि असं आई असं काही ना काही बनवून ठेवते. मोरावळा तसेच मोरांबा म्हणजे मुरांबाला गुळांबा पण बोललं जातं. तर आता इथे आई कैऱ्या किसत आहे. तिला बोललं दे मी किसते, तर नाही किसून दिलं तिने. आणि आता कैऱ्या किसते ती आणि मग आता ती गुळांबा बनवते. तर मी तुम्हाला दाखवते आई कशी बनवते गुळांबा. तर खूप छान करते आणि अगदी वर्षभर म्हणजे 6 महिने 5 महिने 4 महिने असं बाहेर म्हटलं तरी तो राहतो. अगदी पॅकबंद अशा काचेच्या बरणीत भरून ठेवला ना तर खूप दिवस टिकतो आणि खूप छान बनवते ती. तर मी तुम्हाला बनवताना दाखवते ती कशा पद्धतीने बनवते. ते इशू मारते उड्या. इशूला नुसतं खेळायला लागतं. सुट्टी लागली ना मज्जा हो ना. हां, काय खाल्लं तू? काय खाल्लं? कैरी जेवली काय? जेवण काय केलं तू? ब्रिंजल चपाती. अरे वा. प्रिशा कुठे? प्रिशा तिकडे. इथे मस्त आईने मडक्यामध्ये दही लावलेलं आहे बघा. तर मी तुम्हाला दाखवते. तर खूप छान असं दही तयार होतं आणि गोड दही. आता उन्हाळा लागलेला आहे तर अशा पद्धतीने लावलेलं आहे. मला पण आवडतं मडक्यातलं दही. कसं केलंय ते? गरम दूध करून मग विरजण टाकले ना त्याच्यात. किती चमचे टाकले? 2-3 चमचे. हां, तर आईने गरम दूध करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे विरजण टाकले आणि मिक्स करून ठेवले. तर इथे मुलांची चालली मुलांची गडबड. रिशूचे फ्रेंड आलेत, इशूचे फ्रेंड आलेत. अरे वा. काय खेळताय तुम्ही? पकडा पकडी. हाईड अँड सी. हाईड अँड सी नाही खेळत? नो. मृदुल कुठे गेला? मृदुल गेला. गुळांबा बनवते आई. काय केलं पहिलं? ते शिजायला ठेवला का? मुलांची खूप बडबड चालली. त्याच्यात डायरेक्ट साखर टाकली ना. तर आईने इथे 1 किलो कैरी आणली होती आणि ती साल काढून स्वच्छ धुवून त्या किसून घेतल्या आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे. तर जेवढ्या कैऱ्या असेल तेवढ्या प्रमाणामध्ये साखर घ्यायची आहे. तर 1 किलो कैरीला 1 किलो साखर लागते म्हणजे आंबट गोड अशी छान चव येते. तर आईने इथे 1 किलो साखर टाकली. साखरेमध्ये ते मुरांबा म्हणजे जे किसलेली कैरी होती ती शिजवून घेते आहे आई. तर हे बघा सारखं हलवायला लागतं आणि सारखं हलवून घ्यायचं म्हणजे सगळी एकसारखी चव येते आणि सगळा एकसारखा शिजला जातो. तर आता त्याच्यामध्ये आईने थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चिमूटभर. त्यानंतर मग त्याच्यामध्ये वेलची पूड सर्वात शेवटी टाकते आई आणि त्यामध्ये लवंग आणि दालचिनी टाकलेली आहे. तर लवंग दालचिनीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर त्याने खूप छान स्मेल येतो आणि चव पण खूप छान लागते. तर हे बघा तिने असं लवंग आणि दालचिनीचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि वेलची पूड शेवटी टाकली तर स्मेल खूप छान राहतो आणि चव पण खूप छान लागते. तर आता हा शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे साखरेमध्ये. तर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापरसुद्धा करू शकता. तर इथे गुळांबासुद्धा खूप छान लागतो म्हणजे त्याचं नावच गुळांबा आहे कारण गुळ घातला तर खूप छान. पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ते साखर किंवा तुम्ही गुळातही करू शकता. तर बघा किती छान असा काचेरी झालेला आहे गुळांबा आणि आता पूर्ण झालेलाच आहे. 1-2 मिनिटं ठेवून आई मग गॅस ऑफ करेल. हो ना. हो. छान झालाय. वास खूप छान सुटलाय. तनूने मॅगी बनवली. मॅगी पार्टी चालली आमची. हाय से हाय. छान झाली मॅगी हा तनू. तर आता इथे संध्याकाळचे वाजलेले आहे 7 आणि दिवसभरात खूप सारी कामं केली. आईस्क्रीम बनवली आईने, मुरांबा बनवला, तसेच मिरच्यांची देठंसुद्धा आम्ही काढली, मिरच्या तापवल्या आणि
त्याचबरोबर भरपूर सारी कामं करून नंतर मग आता म्हटलं की चला 7 वाजलेले आहेत, तर आता इथे आईने स्वयंपाकाला घेतलेला आहे आणि स्नेहलला यायला 7:30 होतात. तर मग आईने इथे चपाती, भात आणि मटकीची भाजी बनवलेली आहे. तर खरंच खूप छान असं माहेरी आलं की छान वाटतं आणि आईच्या हातची चव वेगळीच भाज्यांची. तर मला खूप आवडतं असं वाटणाची भाजी. तर आता इथे मुलांसाठी आईने चपाती वगैरे बनवली आणि आता बाजरीची भाकरीसुद्धा नंतर टाकणार आहे. तर मला बाजरीची भाकरी आवडते, असं छान चुरून खायला मस्त वाटते रस्सा भाजीमध्ये आणि मी आले की चुरून खातच असते. तर आता इथे मी चपाती आईला भाजून लागते आहे आणि आईने लाटून देते आहे. तर हे बघा चपाती झाली आहे, मटकीची भाजी झाली आहे छान. तर आता आम्ही जेवण करतो आणि मग मी बोलते तुमच्याशी नंतर. तर आता जेवण वगैरे केलं आणि स्नेहलबरोबर आता खाली आलेली आहे वॉकिंगला. स्नेहल आहे बरोबर. खूप छान वाटतं बाहेर. तर आता आम्ही इथे बाहेर पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि बाहेरचा स्पेस तुम्ही बघू शकता. तर हे बघा, हे गेटचा बाहेरचा एरिया आहे आणि हा पूर्णपणे बाहेरचा व्ह्यू अशा पद्धतीने आहे. तर बाजूला छान झाडी वगैरे आहे, रोड आहे मध्ये आणि खूप सारी लोक अशी रात्रीची वॉकिंगला येतात जेवणानंतर. तर हे बघा, आणि हे समोर हायवे आहे. तर हे असं आम्ही आतल्या आत वॉकिंग करतो आणि आता इकडे आल्यावर मग संध्याकाळची रोज वॉकिंगला येते आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आहे आणि हा समोर हायवे आहे पूर्ण आणि तिथे गेट आहे. हे सगळं बाहेर शॉप वगैरे आहे तिथे आणि खूप मोठी सोसायटी आहे. तर हे बघा एवढी मोठी सोसायटी आहे आणि छान एरिया आहे, अगदी सायलेंट. सगळे रात्रीचे असे जेवण झाल्यानंतर वॉकिंगला येतात. तर तब्बल 11, 11:30, 12पर्यंत असं बाहेर छान वाटतं. तर आता आम्ही वॉकिंग करतो आहे. जेवण फुल झालं आहे आणि इकडं आलं की जेवण फुलच होतं. तर आता मग वॉकिंग करून आम्ही जाऊ. तर मुलं आत्ता खेळूनच वरती गेलेले आहेत. ते पण आले होते वॉकिंगला, मृदुल, मृणाल वगैरे, आणि ते आता वरती गेलेले आहेत. तर आता आम्ही दोघी इथे वॉकिंग करतो आहे आणि मग आता जाऊ घरी. तर हे बघा अशा पद्धतीने आहे. दोन्ही बाजूला झाडी वगैरे छान लावलेली आहे आणि अशा बिल्डिंग्स आहेत. तर खूप मोठी अशी सोसायटी आहे. तर हे बघा, आणि स्नेहल पण ऑफिसला जाते तर संध्याकाळी यायला तिला 7:30 होतात आणि खूप लांब असल्यामुळे मग लेट होतं यायला. तर आता भरपूर वॉकिंग केली आणि आता आलेलो आहोत इथे लिफ्टमध्ये चाललो आहे. तर आता इथे मुलं आईस्क्रीम खात आहेत. दुपारी आईस्क्रीम बनवली आणि ती सेट पण झाली लगेच. तर हे बघा, आता झोपण्या अगोदर मुलं आईस्क्रीम खात आहेत आणि खूप छान होती आहे. तर व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम अशी फ्लेवर बनवलेला आहे आणि आता इथे कुहूला दिलेला आहे पेरू. तर हे बघा, कुहू पेरू खाते, ॲपल, पेरू, मिरची, आणि आता आम्ही झोपणार आहोत. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय, गुड नाईट.